जनता पार्टीची देशभरासह जगभरात जोरदार चर्चा होतीये। केवळ 5 दिवसात कॉकरोच जनता पार्टीचे 16 मिलियन अधिक बिलियन फॉलोअर्स झालेत। इंटरनेटवर निर्माण झालेल्या संपूर्ण डिजिटल वादळाचा संस्थापक अभिजित दिपके हा आहे। अभिजित मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे। त्याचे सुरुवातीचे शिक्षण इथंच झालं असून त्याने पुणे येथून पत्रकारितेची पदवी घेतली। त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो अमेरिकेत गेला, जिथे त्याने नुकतेच नामांकित बॉस्टन युनिव्हर्सिटीमधून पब्लिक रिलेशन्स म्हणजेच PR या विषयात आपले मास्टर्स पूर्ण केले। तो सध्या अमेरिकेतील बॉस्टन शहरातच राहत असल्याची माहिती आहे। तर त्यांचं कुटुंब संभाजीनगरमधील वाळुंज परिसरात राहतात। अभिजित हा केवळ एक सामान्य सोशल मीडिया युजर नसून तो एक उत्तम राजकीय संवाद रणनीतिकार आहे। त्याला राजकीय सोशल मीडिया मोहिमांचा दांडगा अनुभव आहे। त्यामुळे यापूर्वी त्याने 2020 ते 2023 या काळात आम आदमी पार्टीच्या अधिकृत सोशल मीडिया टीमसाठी काम केलं होतं आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आपच्या प्रसिद्ध मीम मोहिमेची संपूर्ण धुरा यशस्वीपणे सांभाळली होती। त्याचा हाच अनुभव आता राजकीय समज त्यानं या कॉकरोच जनता पार्टीच्या मोहिमेत वापरल्याचं दिसून येतंय। अभिजित सोशल मीडियावर ट्रेंड करत असताना आता त्याच्या मित्रांनी आणि शेजारच्यांनी त्याची हिस्ट्री सांगितली आहे। अभिजित काय करत होता, कसा वागत होता, तो आता काय करतो, असं सगळं काही मित्रांनी सांगितलंय। त्याच्या घरचे फोटो देखील समोर आलेत। 5 वर्षापासून। अच्छा, काय काम करतो तुम्ही? फरशी, भांडे न कपडे। अच्छा, कसा स्वभाव होता त्याचा? लय भारी स्वभाव अभिषेक। हो का? पण आता तिकडे गेलाय तर कधी फोन बिन येते का तुम्हाला? नाही मॅडमला येतो ना, मला नाही। रात्री फोन करतात ना तिकडे। अच्छा, त्याचे आई वडील इथं जाते का? अच्छा त्यांचे आई वडील इथंच राहतात। अच्छा, काय बोलणं झालं का मावशी तुमच्या सोबत? अशा आता नाही, कालच बोलली मॅडम मला, भैया असं असं झालं म्हणे। संगीता मॅडम बरं झालं, काही नाही बोलली मॅडम। मग शेड्यूल राहिले मॅडम। हो का? नक्कीच ह्या ज्या मावशी आहेत तर 5 वर्षापासून अभिजित दिपके यांच्या घरी काम करत असतात। आता हे जे मित्र आहेत हे अभिजित दिपके यांचे मित्र आहेत। अनेक वर्षापासून हे देखील यांच्या सोबती आहेत। काय सांगाल, तुमचा मित्र कॉकरोच पार्टी स्थापन केली त्यानंतर मात्र पूर्ण जगभर आपल्याला पाहायचं की त्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते। हो, जे 4 दिवसापासून सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हे नाव वाजतंय। हालाकी आम्ही त्यांना सोशल मीडियावर दादांना पहिल्यापासूनच फॉलो करतो, पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टी हे व्हायरल झालं, 15.6 मिलियन लोकांनी त्यांना फॉलो केलं। युथ जनरेशन त्यांना फॉलो करते आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम तिथे शेअर केले जात आहे, पण जे डिफॉल्टली जे केलं जात आहे जसं सोशल मीडियावर त्यांना बॅन करणं, ते व्हायला नाही पाहिजे। त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे जनतानी किंवा सरकारने, पण असं नाही केलं पाहिजे कोणी पुढे जाते याला मागे ओढण्याचं काम नाही केलं पाहिजे। जे त्यांना रिस्पॉन्स चांगला केला पाहिजे। ट्विटरला बंद करण्यात, इंस्टाग्रामला असं काही होऊ नये, जे चालू आहे ते वाढत गेलं पाहिजे, कारण रिस्पॉन्स चांगला आहे। चुकीचं कोणतं काम होत नाही ना, तर ते सरकारला एक पारदर्शकपणा आणण्याचा प्रयत्न करताय, चांगलीच गोष्ट आहे। कुठंतरी सरकारला या अभिजित दिपकेचं कधी भीती वाटते का, जर त्यांनी सोशल मीडियामध्ये जर एवढं फेमस आहे आणि जर खरंच पार्टी मध्ये जर एवढे लोक इन्व्हॉल्व्ह झाले आणि उद्या जर पार्टीने धुमाकूळ माचवलं तर भीती वाटेल सरकार? एक पिक्चर आला होता बघा, गब्बर इज बॅक, त्याच्यामध्ये अक्षय कुमारचा जो रोल होता तो सरकारला तिथं जे करप्ट लोक आहे ते दाखवायचा। तसं एक भीती असेल कदाचित, जे पॉलिटिशियन लोक आहेत त्यांच्या मनात की हजार मुलगा पुढे जाऊन मोठ झाला ते आपल्याला भीती तयार करू शकतो, राईट? तसं होऊ नये याच्याबद्दल भीती असेल होऊन ते त्यांना बाय डिफॉल्ट सोशल मीडियावरून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतील, नाही का? ते हे होऊ नये, याला चांगला रिस्पॉन्स भेटावा, राजकीय वळण भेटू नये फक्त। आणि हे युथ साठी जो मुवमेंट चालू आहे चांगल्या जोरदार लेवल अजून वाढावे, आमची इच्छा आहे, त्याच्यातून आमचे प्रश्न सॉल्व्ह होतील। काय सांगा, कसा स्वभाव होता अभिजित दिपकेचा? नाही, स्वभाव खूप प्रेमळ होता आणि हुशार मुलगा होता। मागच्या दीपावली दिवस आमची भेट झाली होती आणि एक मिनिट स्वभाव खूप चांगला आहे। हा, काय वाटतं तुम्ही, ज्या प्रकारे त्यांनी जी काही कॉकरोच पार्टी स्थापन केलेली आहे त्याला ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय, पुढचं फ्युचर मध्ये त्याला काय भविष्य आहे? नाही, अतिशय भविष्य आहे त्यांना। आणि कारण का 4 दिवसात एवढे फॉलोअर म्हणल्यावर बीजेपीच्या पुढे गेलेले आहे आणि बीजेपीला टक्कर देणारी पार्टी आता युवा पार्टी म्हणून आता कॉकरोच जनता पार्टी उद्यास येणार आहे। जसं तामिळनाडूमध्ये विजय शपथविधी झाला तसंच हा पण होऊ शकतो फ्युचर मध्ये। नाही, अगदी बरोबर आहे। जर न्यायाधीशांनी जर जखमीवर मीठ चोळलं नसतं तर या गोष्टी घडल्या नसता आणि तोच मनात राग धरून अभिजित दिपकेने, आमच्या मित्राचा मुलगा येतो आणि त्यांनी ही पार्टी स्थापन केली। नाही, 100% त्यांचे आता सगळ्या जे इंस्टाग्राम असो या असो त्याच्यावर बॅन लावायचं काम आता भारतीय जनता पार्टी करत आहे। आता काही लोकांना आनंद आहे तर काही लोकांना दुःख पण आहे। आता सध्या तरी मला असं वाटतं की बीजेपीला खूप मोठा फटका बसणार आहे या पार्टीमुळे। हा, आणि अशामुळे ह्या गोष्टी बॅन होऊ शकत आहे।
हो झालंय ना. आता त्यांनी ते केलं ना तसं, त्याला ते झुरळ म्हणल्यामुळे त्याला ते राग आलेला आहे, त्याच्याने सहज त्याच्याकडनं तो शब्द गेला, त्या शब्दामुळे आता एवढं झाले. मला सांगा, ज्यावेळेस झुरळ पार्टीची स्थापना केली त्यानंतर अवघ्या राज्यातच नव्हते देशभर त्या नावाची चर्चा झाली आणि जे काही फॉलोअर्स आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये वाढत गेले की चांगल्या चांगल्या पार्टीचे एवढे फॉलोअर्स नाहीत. त्यामुळं त्याच्या जे काही अकाउंट्स आहेत, इन्स्टा आहेत किंवा ट्विट आहे, याच्यावर बंदी देखील घालण्यात त्यांनी प्रयत्न केले. हो केलंय वाटतं बंदी, एका अकाउंट त्याचा हँग केलंय वाटतं. हा, पोरं मला सांगतात की असं असं केलंय. म्हटलं आता काय करणार आपण तरी, आता म्हटलं. बरं मला सांगा की अभिजितचा स्वभाव कसा होता लहानपणी? नाही, शांतच आहे तो, लहानपणापासून शांत आहे. त्यांनी कधी फक्त शाळा ते घर, शाळा ते घर, कुठेच नाही मित्र. फक्त त्याचे 4-5 निवडक मित्र होते तेवढे. त्यांनी कधी असे मित्रपणा खूप जमा केला का कुठे गेला असं काहीच नाही, लहानपणापासूनच नाही. तो आणि त्याचं काम. त्याचं शिक्षण कुठे पूर्ण आणि कसं झालं? त्याचं शिक्षण अल्फोन्सोला झालं 10वी पर्यंत आणि 11वी-12वी एसबी कॉलेजला झाली. तिथून पुढे पुण्याला मास मीडियामध्ये केलं आणि मग तिथून तो दिल्लीला गेलेला होता. हा, दिल्लीला गेल्यानंतर असं ऐकलं की अण्णा हजारेंचं जे आंदोलन होतं त्यामध्ये तो सहभागी होता. नाही सहभाग इथं होता, त्यावेळेस तो लहान होता, 8वीला होता ना, त्यावेळेस त्याला एवढं हे नव्हतं. नंतर पुण्याला गेल्यानंतर मग ते त्यांना केजरीवालची ओढ लागली. पार्टीत काही सहभागी होते? हा, सहभागी होता तो त्याच्यामध्ये, तर त्याला जास्त त्यांची ओढ लागली. एक चांगला माणूस बाबा, काम करतो ते आणि प्रामाणिक आहे म्हणून त्याला त्यांची जास्त ओढ लागलेली होती. तरी आम्ही तेव्हाही म्हटलं होतं, बाळा नको, हे पार्ट्या वगैरे काही चांगल्या नसतात. तर नाही म्हणे मम्मी, केजरीवाल साहेब खूप चांगले आहेत म्हणे. हा, तर मग त्याच्यामुळे त्यांना ते ओढ जास्त लागली. सिसोदियाचं त्याचंही चांगलं होतं, त्याच्यामुळे ते म्हणे नाही, हे मला मुलासारखे सांभाळतात सर्व, असं हे करत होता तो. तर मला सांगा की ज्या पद्धतीने एका न्यायाधीशाने झळ म्हणून युवांना संबोधलं, त्यानंतर कुठेतरी ते मनाला लागलं आणि त्यानंतर ही पार्टी त्याने स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. तर तुम्हाला काय वाटतं की ज्या पद्धतीने त्याने पार्टी स्थापन केली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून, राजकारण करावं की त्याने त्याचे उच्च शिक्षण आहे तेच करत राहावं? नाही, मला वाटतं शिक्षणच करत राहावं, कुठेतरी नोकरी करावं, राजकारण नाही करावं यांनी, मला हे वाटतं. राजकारणामध्ये बी नाव आहे सगळं आहे नाव ते, पण नको वाटते असं, कारण माहेरी कोणी नाही, सासरी कोणी नाहीये, त्याच्यामुळे असं वाटत नाही की राजकारण करावं वगैरे म्हणून. मागे म्हणजे अशी इच्छाच नाही आमची, आधीपासूनच नाही. हं. माझ्यासोबत अभिजितचे वडील देखील आहेत. एक वडील म्हणून तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता अभिजित? सल्ला काय देणार आता तुम्ही तर एवढा खूप पुढे गेलेला, त्याचे एवढे फॉलोअर वाढले, त्याला मला नाही वाटत की आता आपण एखादा जर सल्ला दिला तर तो त्याला आवडेल. अच्छा अच्छा, म्हणजे स्वभावाने तो लहानपणापासून हट्टी आणि जिद्दी होता का? जिद्दी होता थोडा, मन असं एकलकोंडे असल्यासारखा होता. घेतला की तो कोणतरी हो हो हो, याच्यावर तो ठाम राहायचा तो. बरं, तुम्ही काही आता बोलताना काही शंका व्यक्त केल्या किंवा थोडीशी भीती देखील वाटते की ह्या राजकारणापासून दूर राहावं, असं काय वाटतं तुमच्या मनामध्ये? तर तो त्यानेच त्याच्या याच्यावर सांगितलेलं आहे एका न्यूज अँकरला मुलाखत देताना. तेव्हा असं मला वाटते भीती, म्हणे की मी जर इंडियामध्ये गेलो तर मला डायरेक्ट विमानतळावरूनच उचलतील म्हणून, काही कारण सांगून. ज्या पद्धतीने सध्या त्याचं जे काही मार्केट आहे युवा वर्गामध्ये सगळ्यात जास्त त्याची क्रेज आहे, त्यामुळे कुठेतरी प्रस्थापित पार्टी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी आता एक धास्ती घेतली आहे अभिजितच्या नावाची. नाही, आता ते शेवटी जे सत्ताधीश असतात त्यांच्या पुढे शेवटी सत्तेशी पुढे शहाणपण चालत नाही. बरं, मला सांगा की ज्या पद्धतीने तो अमेरिकेला गेला आहे आणि तुम्ही म्हटलं की तुमची मुलगी देखील तिकडे आहे, तर असं वाटतंय का तुम्हाला की त्यांनी ह्या राजकारणापासून दूर राहून आपली नोकरी व्यवसाय हेच करावं असं वाटतं? त्याला ते सुरुवातीला ते सांगितलं होतं की कुठेतरी जॉब करतो चांगला, MPSC UPSC कुठेतरी परीक्षा दे आणि चांगला तुला जॉब भेटू शकतो, तसा हुशार आहे तो शिक्षणामध्ये. परंतु आता मी शेवटचा प्रश्न विचारतोय की आता विषय खूप पुढे निघून गेलेला आहे, त्याचे फॉलोअर्स देशामध्ये भरपूर वाढलेले आहेत. तर असं वाटतंय की तुम्हाला की तुम्ही जर कधी याच्यात कधी त्याला सांगितले किंवा मला आई वडील म्हणून आम्हाला जो राजकारणाचा पिंड आपला तो नाहीये, त्यापासून तो दूर राहून समाजसेवा किंवा इतर क्षेत्रामध्ये वळ, असं काही वाटतं तुम्हाला सल्ला देऊ इच्छिता? नाही, तो आता मला नाही वाटत सल्ला ऐकेल म्हणून त्याला, कारण सुरुवातीपासूनच आम्ही सांगितलं होतं. तर शेवटी तो राजकारणामध्येच गेला. आता तो कसं काय ऐकेल या स्टेजला आल्याच्या नंतर? पार्टी स्थापन केलं कधी लक्षात आलं तुमच्या? ते परवाच्या दिवशीच लक्षात आलं, त्याच्या अगोदर काहीच माहित नव्हतं आम्हाला. अच्छा,
सोशल मीडियाच्या माध्यमातून हा सोशल मीडियामधून किंवा दुसरे फोन करून सांगत होते. दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून माहिती झालं, काय आम्हाला एवढं माहिती नव्हतं. अभिजीतचं बघा म्हणून आम्हाला माहिती झालं, नाही तर माहितीच नाही एवढं काही. एक प्रकारे आनंद पण आहे, दुःख वाटतं. हो, दोन्ही पण आहे ना. एक वाटतं बाबा चांगलं नाव झालं, पुन्हा दुःखही वाटतं मनात. एक आई म्हणून आई म्हणून दुःख वाटतं ना. आता आधी कधी आला की डायरेक्ट फ्रेश होऊन यायचं, आता तसं नाही वाटत ना. आता बाबा आल्यानंतर काय होतंय काय नाही, मनात दुखदुखी वाटते ना त्याच्या. जरी कॉक्रोच जनता पार्टी फक्त ऑनलाईन असली तरी यावर आता राजकीय प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. खासदार संजय राऊत, राहुल गांधी, नाना पटोले यांच्यासह अनेक नेत्यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर प्रतिक्रिया दिली आहे. तरुणांची भाजपकडून अपेक्षा भंग झाल्या आहेत, त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीला एवढं समर्थन मिळत आहे. सीजेपीवर मोदींनी इटलीतून भाष्य केलं पाहिजे असं खासदार संजय राऊत म्हणाले. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.